हं? भाग क्रमांक 8 आपण ऐकूया की ह्या पुढच्या भागात काय झालं, की जो उपदेश नारद मुनींनी व्यासांना केला होता, त्या उपदेशाप्रमाणे त्यांनी काय काय केलं, हे सगळं आता आपण ऐकूया. इथे प्रश्नोत्तर अजून एका ठिकाणी चालू आहेत. सूत मुनी आणि शौनक. शौनक प्रश्न विचारतात आणि सूत मुनी त्याची उत्तर देत आहेत. जेव्हा सूतांनी ही कथा सांगितली शौनकादी ऋषींना, तेव्हा शौनकादी ऋषी म्हणाले, महाराज आता पुढची कथा ही सांगा, की व्यासांना उपदेश तर नारद मुनीने केला आहे, परंतु त्यानंतर व्यासांनी काय केलं हे आम्हाला ऐकायला आवडेल. तेव्हा आपण हे आम्हाला सांगा. तेव्हा ते म्हणाले, ऐका, आता तुम्हाला सगळीच कथा मी सांगणार आहे. कारण हा उपदेश केल्यावरती अर्थात व्यासांनी कुठल्याही प्रकारे वेळ न दवडता सरस्वती नदीच्या तीरावरती गेले. तिथे शम्याप्रास नावाचा एक आश्रम आहे. अर्थात त्या ठिकाणीच व्यासांचा सुद्धा स्वतःचा आश्रम आहे. आणि त्या ठिकाणी ते गेले. त्या आश्रमात ते बसले, आचमन केलं आणि अर्थात त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्यानंतर मग त्यांनी याच ठिकाणी श्रीमद भागवत ग्रंथाची रचना केली, जो अर्थात अद्वितीय आहे, अजोड आहे. हा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी निर्मिती केली. त्यानंतर ह्या ग्रंथाचं त्यांनी जी दीक्षा जी आहे ती शुकमुनींनी दिली. शुकमुनींनी सुद्धा हा ग्रंथ त्यांनी सविस्तर सांगितला काय आहे. अर्थात शुकमुनी म्हणजेच त्यांचे पुत्र. जेव्हा त्यांनी शुकमुनीने हे सगळं सांगितलं, असं जेव्हा सुतांनी कथा सांगितली, तेव्हा शौनक ऋषीने मध्ये प्रश्न विचारला, पण मला हे सांगा महाराज, की शुकदेव तर अत्यंत उच्च प्रतीचे साधक होते, त्यांना तर या ग्रंथाचं अध्ययन करायची गरज काय, त्यांना काय सांगितलं हा ग्रंथ. तेव्हा सूत मुनी म्हणाले की असं आहे की या ग्रंथाचा पृथ्वीवर जो प्रसार करायचा आहे त्यामध्ये शुकदेवांचा जो भाग आहे तो खूप महत्त्वाचा होणार होता. आणि शुकदेवांच्याकडूनच ही कथा परीक्षित राजाला ऐकायची होती असं प्रारब्ध होतं. आणि म्हणून शुकदेवांना व्यासमुनीने उपदेश केला या कथेचा. आणि यथावकाश ही कथा जी आहे ती परीक्षित राजाला ते सांगणार होते, हे प्रारब्ध होतं. अर्थात ते कसं घडलं हे समजण्यासाठी तुम्हाला मला परीक्षित राजाची पण तुम्हाला कथा सांगावी लागेल. परीक्षित राजाची कथा सांगताना पांडवांचे पण थोडासा कथेचा भाग तुम्हाला सांगावा लागेल. जसं पांडवांनी स्वर्गारोहण केलं किंवा अजून काही कथा आहेत ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या कथा आहेत, ज्या महाभारताशी संलग्नच आहेत बऱ्याचशा. याही कथा तुम्हाला मला सांगावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला हे सगळं समजणार नाही. म्हणून मी आता मला जसं जसं हे वाटतं योग्य त्याप्रमाणे काही भाग मी महाभारताचं सांगेन, काही भाग श्रीकृष्णाचं सांगेन, असं मी तुम्हाला सांगून ही सगळी कथा व्यवस्थित सांगेन, त्या तुम्ही जरूर ऐका. आणि मग तेव्हा त्यांनी उल्लेख असा केला, ते म्हणाले की जसं आपल्याला माहीत आहे की कौरव पांडवांचं प्रचंड युद्ध झालं, त्या युद्धामध्ये भरपूर लोक मरण पावले, जवळपास सगळे सैनिक मेले, सगळे सैन्य जेवढं होतं, अनेक औक्षणी सैन्य, जवळपास 11 आणि 8 औक्षणी होतं काहीतरी, म्हणजे 18 औक्षणी सैन्य संपूर्ण नष्ट झालं पांडवांचं आणि कौरवांचं मिळून. तर असं सगळं घडलं त्यावेळेस. आणि अर्थात सगळे महारथी पण मारले गेले, ज्याच्यामध्ये जो महत्त्वाचा सगळ्यात होता तो म्हणजे दुर्योधन. आणि या दुर्योधनाची अर्थात मांडी जी आहे ती भीमाने गदाप्रहाराने भंग केली, तिचा चक्काचूर केला त्याने. आणि त्यानंतर अर्थात दुर्योधन जो आहे हा जिवंत राहिला, परंतु तो त्या तलावाच्या काठी पडून राहिला, कारण त्याच्या दोन्ही मांड्या पूर्णपणे भंग झाल्या होत्या. तो जिवंत राहिला. आणि मग अशा वेळेस त्या युद्धामध्ये महाभारतात जे लोक शिल्लक होते त्याच्यामध्ये दुर्योधनाच्या जोडीला अश्वत्थामा शिल्लक होता. आणि अश्वत्थाम्याने जेव्हा बघितलं की आपला हा राजा दुर्योधन हा अशा प्रकारे आता विकलांग झालेला आहे आणि नदीकिराणी आता पडला आहे फक्त मृत्यूची वाट बघत, तेव्हा त्याला फार वाईट वाटलं आणि त्यांनी ठरवलं की आता आपण याला आनंदित करायचं. आणि म्हणून त्यांनी
द्रौपदीच्या झोपलेल्या सर्व मुलांचा त्यांनी वध केला. युद्ध संपलं होतं, त्यामुळे शिबिरामधले सगळ्या ठिकाणी पहारे अतिशय ढिले होते, काहीही पहारे नव्हते कुठलेही. आणि त्याचा फायदा त्यांनी उचलला आणि त्यांनी जाऊन पांडवांचा वध करायचं ठरवलं होतं खरं पाहिलं तर. परंतु त्या दिवशी पांडवांनी नेमकी झोपण्याची जागा बदलली. नेहमी पांडव ज्या ठिकाणी झोपायची ती जागा अर्थात त्याला माहीत होती, परंतु श्रीकृष्णाची सगळी इच्छा. श्रीकृष्णाने त्या दिवशी त्यांना सांगितलं की या छावणीत तुम्ही झोपू नका, माझी इच्छा आहे, प्रश्न विचारू नका. तेव्हा पांडव म्हणाले ठीक आहे. आणि पांडवांनी आपली जागा बदलली झोपण्याची, 5 पांडवांनी, आणि त्या जागी येऊन त्यांची मुलं झोपली. आणि यथावकाश मध्यरात्री हा अश्वत्थामा तिथे गेला आणि त्यांनी पांडव समजून त्याच्या सर्व झोपलेल्या मुलांची मस्तकं छाटली. ती मस्तकं त्यांनी छाटून बरोबर घेतली आणि दुर्योधनाला भेट म्हणून आणून दिली. त्यांना म्हटलं की आता दुर्योधन अतिशय खुश होईल, कारण इतकं मोठं युद्ध झालं त्यात एकही पांडव मेला नाही, पण आता मी किती पराक्रम केला की एका रात्रीत 5 पांडवांना मारलं, असं त्याला वाटलं. हे सगळं त्याने मध्यरात्री केलं. तेव्हा त्याने अशा प्रकारे ह्या पांडवांच्या पुत्रांची जेव्हा त्यांनी मस्तकं आणून दिली, तेव्हा त्याला अपेक्षित होतं की दुर्योधन खूप आनंदित होईल, म्हणेल की जे कोणी केलं नाही, 11 औक्षणी सैन्याला जे करता आलं नाही तू केलंस, असं त्याला वाटलं की तारीफ करेल. परंतु दुर्योधनाने अजिबात त्याला ही गोष्ट आवडली नाही. दुर्योधनाने त्याच्यावरती एक शब्दसुद्धा तो बोलला नाही, कुठल्याही प्रकारचा त्याने आनंद व्यक्त केला नाही. कारण हे कृत्य खरोखरच निंदनीय होतं की महाभारताचं युद्ध तर संपलं होतं, युद्धही सुरू नव्हतं. असंही नाही म्हणू शकत की युद्धामध्ये सगळं चालतं. जसं म्हणतात की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड गॉड वॉर, बरोबर, लव्ह अँड वॉर. तर प्रेम आणि युद्धामध्ये सगळं माफ आहे असं म्हणलं होतं. तर या ठिकाणी वॉर जे होतं ते संपलेलं होतं, त्यामुळे फेअर म्हणू शकत नाही याला. दिस वॉज अनफेअर. त्यामुळे दुर्योधनाला सुद्धा ही गोष्ट अजिबात आवडली नाही की या माणसाने जाऊन झोपलेल्या मुलांची मस्तकं कापली आणि मला आणून दिली. अशी तर काय आज्ञा मी दिली नव्हती. अर्थात तो काय बोलला नाही, परंतु त्यांनी त्याचा कुठल्याही प्रकारे त्याची दखल घेतली नाही. तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटलं की असं का केलं यांनी, मी ह्याच्यासाठी एवढं केलं. अर्थात दुर्योधनाचे काही त्याला उभं केलं नाही. यथावकाश ह्या पांडवांच्या मुलाच्या अशा प्रकारची वध झाल्याची वार्ता सगळीकडे पसरली. द्रौपदीला जेव्हा समजलं तेव्हा तिच्या अर्थात दुःखाला पारावर उरला नाही की अशा प्रकारे या सर्व पुत्रांची निर्घुण हत्या झाली आहे. तिचं दुःख इतकं मोठं होतं की ती धाय मोकलून रडत होती आणि तिचं रडणं थांबत नव्हतं. आणि त्याच वेळेस अर्जुन तिथे आला आणि अतिशय त्याला अर्थात राग आला होता. आणि त्याच ठिकाणी त्यांनी प्रतिज्ञा केली की हे द्रौपदी, मी तुला इथे समोरच प्रतिज्ञा करतो की ज्या अधम ब्राह्मणांनी हे काम केलं आहे, अर्थात अश्वत्थाम्याने केलं आहे, सगळ्याला माहीत होतं की ज्याने हे असं कर्म केलं आहे, आतताई अधम कृत्य केलं आहे, त्याचं मस्तक मी शिरच्छेद करीन त्याचा आणि ते तुला भेट म्हणून आणून देईन. आणि त्या जळलेल्या मस्तकावर तू मुलांचा अंत्यविधी कर. अशा प्रकारचं त्यांनी शपथ घेतली नव्हे, प्रतिज्ञा केली. अर्थात अशा प्रकारे त्यांनी तिला थोडंसं तिचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. दुसरं काय करू शकतो तर शोध घेणं, प्रतिशोध घेणं हा एकच भाग शिल्लक होता. जसं अभिमन्यूचा वध झाला, तो म्हणाला मी जयद्रथाला मारीन संध्याकाळ व्हायच्या आत. उद्याचा संध्याकाळचा हा सूर्यास्त बघणार नाही, सूर्यास्त व्हायच्या आत मी जयद्रथाचा वध करीन. अशी प्रतिज्ञा जेव्हा अभिमन्यूचा वध झाला तेव्हा त्यांनी शिबिरामध्ये केली. आणि अर्थात सांत्वन करण्यासाठी तसं त्याने आता ही प्रतिज्ञा केली होती की मी ज्याने हे केलं त्याचं मस्तक छाटीन आणि तुझ्या चरणाशी आणून ठेवेन, मग त्याच्यावरती तू सगळं कर पुढचं सगळ्या मुलांचं हे. अशी जेव्हा त्यांनी प्रतिज्ञा केली आणि अर्थात त्याप्रमाणे त्यांनी आपला रथ घेतला. श्रीकृष्ण होताच. त्याला म्हणाला बाबा रे, अजून एकदा तुला त्रास देतोय, सारथ्य तूच कर, हे काम तर जरा जास्त कठीण आहे.
कारण गुरुपुत्र आहे, त्यामुळे जरा हे कठीण काम आहे, पण तू माझ्याबरोबर चल. अर्थात श्रीकृष्ण होतेच. दोघांनी अंगावरती कवच वगैरे धारण केलं आणि अर्जुनाने गांडीव धनुष्य घेतलं नेहमीप्रमाणे. तो रथावर स्वार झाला, पाठलाग सुरू केला अश्वत्थामाचा. अश्वत्थामाला आधीच समजलं होतं की अर्जुन माझ्या मागावर आहेत. तो पळतच सुटला होता, परंतु किती लांब पळणार. अर्जुन तर त्याच्या मागावर होता आणि सारथी शिवाय श्रीकृष्ण, कुठे पळणार. जेवढं पळता येईल तेवढं त्याने पळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला लक्षात आलं की आता आपल्याला हा गाठणार आणि आपलं आता काही खरं नाही. मग आता आपलं रक्षण कसं करणार. त्याने विचार केला आता एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे ब्रह्मास्त्र. एकच अस्त्र आहे की ज्या अस्त्राने मला माझं संरक्षण करता येईल, अर्जुनाला थांबवता येईल. आणि म्हणून ते अस्त्र त्याने वापरायचं ठरवलं. अस्त्र त्याला येत होतं, परंतु ते अस्त्र त्याला नीट येत नव्हतं. अस्त्र जे आहे ते त्याला शिकवलं होतं कोणी. त्याला हे अस्त्र द्रोणाचार्यांनी नव्हतं शिकवलं. द्रोण म्हणाले हे अस्त्र मी काय कोणाला शिकवणारच नाही आहे, कारण हे शिकवलं तर मला पुत्राला पण शिकावं लागेल, आणि पुत्र काय एवढा लायक नाही आहे, म्हणून त्याने कोणालाच नाही शिकवलं. अर्जुनाला पण नव्हतं शिकवलं. परंतु गंमत अशी झाली की त्यांची अशी एक इच्छा होती द्रोणाचार्यांची की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ शिष्य माझा कोण आहे तर अर्जुन आहे. हा अर्जुन सर्वश्रेष्ठ व्हावा ही त्यांची इच्छा होती. आता सर्वश्रेष्ठ व्हायचा तर त्याला ब्रह्मास्त्र यायला पाहिजे, आणि ब्रह्मास्त्र हे कर्णाला यायचं. कर्णाला ब्रह्मास्त्र येत होतं. आता जर कर्णाला येत असेल आणि अर्जुनाला येत नसेल तर तो सर्वश्रेष्ठ होणार नाही. मग माझी जी इच्छा आणि प्रतिज्ञा आहे की माझा शिष्य सर्वोत्तम होईल, ही कशी पूर्ण होणार. म्हणजे ब्रह्मास्त्र शिकवण्याशिवाय पर्याय नाही. पण ब्रह्मास्त्र शिकवलं तर इथे यालाही शिकवावं लागतं, करायचं काय. पण शेवटी म्हणतात ना की दोन्हीचा त्यांना बॅलन्स करावा लागला की मला शिष्याला तर शिकवायचंच आहे, कारण माझी प्रतिज्ञा आहे, आणि आता मुलगा शिकणार, जाऊ दे. पण त्यांनी गंमत अशी झाली की जेव्हा हे शिकवलं तेव्हा अर्जुननी व्यवस्थित शिकून घेतलं. जेव्हा त्यांनी शिकवलं तेव्हा हाही शिकला, परंतु शिकून झाल्यावरती त्यांनी लगेच तिथून तो निघून गेला अश्वत्थामा. परंतु अस्त्र शिकल्यावरती ते अस्त्र परत कसं घ्यायचं याचा जो भाग होता तो शिकलाच नाही, आणि अर्जुन मात्र शिकला. जसं अभिमन्यूला ज्ञान मिळालं चक्रव्यूह भेद करण्याचं, भेद करून आत जायचं, पण बाहेर याचं त्याला ज्ञान मिळालं नाही, आणि म्हणून तो फक्त चक्रव्यूहाचा भेद करू शकला. पण आत गेल्यावरती परत बाहेर कसं यायचं हे ज्ञान त्याला मिळालं नव्हतं, अर्धवट ज्ञान. तसंच अश्वत्थाम्याचं झालं की ब्रह्मास्त्र कसं वापरायचं हे तो शिकला, पण ते परत मागे कसं घ्यायचं हे शिकला नाही, आणि ते मात्र अर्जुन शिकला होता. आणि त्यामुळे आता असं घडलं की जेव्हा याच्या प्राणावर संकट आलं तेव्हा त्याने विचार केला की ब्रह्मास्त्र आपण वापरूया, आणि त्याने ते ब्रह्मास्त्र हातात घेतलं आणि सोडून दिलं. ब्रह्मास्त्र त्यांनी सोडलं. अर्थात ब्रह्मास्त्र म्हणजे भयंकर तेजस्वी असं अस्त्र. ते अर्थात अर्जुनाकडे जे यायला लागलं त्यांनी भगवंताला म्हणलं काय करू सांगा, ब्रह्मास्त्र येतं काय करू तुम्हीच सांगा. भगवंत म्हणाले काय करणार. आता ब्रह्मास्त्राला एकच आहे की ब्रह्मास्त्राला उत्तर ब्रह्मास्त्रच आहे, दुसरं काही करू शकत नाही. तेव्हा मला असं वाटतं की या अस्त्राचा प्रयोग करायला हरकत नाही. भगवंताची आज्ञा म्हणल्यावर तर म्हटलं ठीक आहे, मग हरकत नाही, मग मी ब्रह्मास्त्र सोडीन. एक बघा किती त्यांची अर्जुनाची कमाल ही आहे की अर्जुनाने प्रत्येक गोष्ट भगवंताला विचारली. खरं पाहिजे त्याला ब्रह्मास्त्र येत होतं, पण नाही, त्याच्या सल्ल्याशिवाय मी काय करणार नाही, आणि म्हणून त्यांनी भगवंताला विचारलं सोडू ना. म्हणले हो, आता काय तुझ्यावरती सुद्धा प्राण संकटच आहे, ते नाही सोडलं तर हे अस्त्र शमणार नाही, आणि म्हणून ते हे अस्त्र सोड. आणि मग अर्थात भगवंताची आज्ञा त्यांनी घेतली, भगवंताला प्रदक्षिणा घातली, प्रार्थना केली की हे अस्त्र मी सोडतोय, तुमचा आशीर्वाद मला द्या. आणि मग त्यांनी हे ब्रह्मास्त्र जे आहे हे सोडलं. एक ब्रह्मास्त्र तिथून येत होतं, दुसरं ब्रह्मास्त्र इथून आलं, आणि अर्थात दोन्ही ब्रह्मास्त्र ही जी आहे ती भुवनामध्ये समोरासमोर आली. आणि तेव्हा लोकांना असं वाटलं की प्रलय होईल का काय, प्रलय होईल की काय असं वाटलं. तेव्हा
अनेक लोकपाल, अनेक लोक धावत धावत आले, ऋषीमुनी पण आले, म्हणाले की हे अस्त्र मागे घ्या. हे जर अशा प्रकारे दोन अस्त्र जर एकमेकाला लागली तर संपूर्ण जगाचा नाश होईल. आणि मग अशी विनंती त्यांनी भगवंताला की भगवंत तू हे अस्त्र मागे घ्यायला सांगते. भगवंत म्हणाले ठीक आहे, मी अर्जुनाला सांगू शकतो. आणि अर्जुना अस्त्र मागे घे. अर्जुनाने अस्त्र मागे घेतलं. चला ठीक आहे, हे सगळं झालं एकीकडे. अर्जुनाने मागे घेतलं, पण अश्वत्थामाला मागे घेता येत नव्हतं ना. त्याचं काय करायचं. ते अस्त्र अर्जुनाने सोडल्यावरती त्याने अर्जुनाला काही केलं नाही, किंवा पांडवांना पण त्या अस्त्राने केलं नाही. पण अस्त्र मागे तर नाही आलं, अस्त्र तर तिथेच राहिलं. इथे गंमत अशी झाली की ते अस्त्र गेलं असं समजून बाकी लोक सगळे म्हणाले चला संकट टळलेलं आहे, अर्जुनाच्या अस्त्रामुळे आता ते अस्त्र मागे गेलेलं आहे, आपल्या सर्वांचा जीवाचं संकट टळलेलं आहे, चला आता आपण जाऊया आपापल्या शिबिरामध्ये. असं सगळं त्यांनी ठरवलं. पण गंमत अशी झाली की हे सगळं इथे घडत होतं. अश्वत्थामाने अस्त्र फेकलेलं होतं, परंतु त्या अस्त्राने त्याचं रक्षण तर केलं नाही. कारण काय की जेव्हा अर्जुनाने अस्त्र फेकलं तेव्हा त्या अस्त्राने त्याचं निवारण केलं, त्यांचा जीव वाचला सगळ्यांचा. आणि अर्थात अश्वत्थामा हा अर्थात बेसहारा झाला, कारण अस्त्र त्याचं संरक्षण करू शकले नाही, कारण या अस्त्राचं परिमार्जन अर्जुनाने केलं होतं. मग भगवंत त्याला म्हणाले की आता काय तुझा शत्रू उभा आहे समोर, अस्त्र तर गेलं निघून, तू आता कर काय करायचं ते. बस अर्जुनाने लगेच त्या संधीचा फायदा घेतला आणि ह्या द्रोणपुत्राला त्यांनी लगेच जिवंत पकडले आणि अर्थात त्यांनी गच्च बांधलं. त्याला मारलं नाही त्याने, पण जसं एखाद्या पशुला दोरखंडाने बांधतात तसं त्याने त्याला बांधलं. आणि तो म्हणाला चला आपण ह्याला घेऊन जाऊया द्रौपदीकडे. तेव्हा भगवंत त्याला काय म्हणाले, गंमत आहे का, भगवंत त्याला कोपविष्ट होऊन म्हणाले अरे काय करतोयस तू हे, अरे हा अधम आहे, अधम ब्राह्मण आहे, ब्राह्मण आहे पण अधम आहे, याला जिवंत सोडूच नकोस, त्याचा आत्ता या क्षणी वध कर. अरे याने जे कृत्य केलं आहे हे साधारण नाही, असाधारण पाप केलं आहे. अरे त्यांनी 5 निरपराध अशा मुलांची हत्या केली. त्यामुळे अशा माणसाला तू शासन केलं पाहिजे, आणि ते शासन म्हणजे देहांत शासन पाहिजे, हे लक्षात ठेव. आणि हेही लक्षात ठेव, तू द्रौपदीसमोर प्रतिज्ञा केली आहेस की ज्याने तुझ्या पुत्रांचा वध केला त्याचा मी मस्तक तोडून आणीन. तेव्हा आता हा अश्वत्थामा आणि हा तू आहेस, याचा वध आत्ताच्या आत्ता कर, असं श्रीकृष्णाने सांगितलं. कोणाला? अर्जुनाला. श्रीकृष्णाने असं अर्जुनाला सांगितलं. त्याचंही कारण होतं की कृष्णसुद्धा भगवंत जे आहेत ते अर्जुनाची परीक्षा बघत होते की अर्जुन काय करतोय, आणि म्हणून त्यांनी अशी आज्ञा दिली असं कर. परंतु असं सांगून सुद्धा अर्जुनाने तसं केलं नाही. अर्जुनाच्या मनामध्ये अशी काही इच्छा होईना की आपण त्याला मारावं. भले प्रतिज्ञा केली असती, भले भगवंत सांगतात मार, तरी पण तो म्हणत होता नाही, हे मारणं मला बरं वाटत नाही. आणि म्हणून त्यांनी त्याला जिवंत पकडलं फक्त आणि बांधून घेतलं. आणि अर्थात त्यांनी द्रौपदीकडे तो त्यांना घेऊन आला. विचार हा केला की याचा निर्णय द्रौपदीला करू दे. मी मारण्याची प्रतिज्ञा केली हे सत्य, भगवंतानी पण मला आठवण केली. भगवंत म्हणतात मार, तरी मी मारत नाही आहे. त्याने आपलं त्याला बांधलं आणि जसं एखाद्या पशुला आणतात तसं बांधून आणलेलं आणि द्रौपदीसमोर उभं केलं. अर्थात जेव्हा द्रौपदीसमोर त्याला अशा प्रकारे आणलं गेलं तेव्हा तो अत्यंत लज्जा वाटली त्याला. कारण एकीकडे त्याचा खूप मान होता की गुरुपुत्र, विचार करा, गुरुपुत्र म्हणजे किती मोठी गोष्ट झाली. त्याचा खूप मान होता. आणि ज्या व्यक्तीला इतका मान पूर्वी मिळायचा त्या व्यक्तीला एखादा सामान्य गुन्हेगारासारखं बांधून जेव्हा आणलं तेव्हा तो स्वतः लज्जित झाला. त्याने आणलं आणि द्रौपदी समोर उभं केलं. म्हणाला पांचाली बघ, ज्याने तुझ्या पुत्राचा वध केला त्याला मी आणलेला आहे, काय करायचं ते तू ठरव. आता सगळेजण वाट बघत होते की द्रौपदी काय करते, आणि सगळ्यांना अपेक्षित येत होते की म्हणेल आत्ताच्या आत्ता याचा वध कर, कारण 5 पुत्रांचा वध झालेला आहे. आणि
अर्जुनाची प्रतिज्ञा आहे की याला मी नक्की मारील, का तर त्यांनी 5 पुत्रांचा वध केला आहे. आणि द्रौपदी आश्चर्यकारक रीतीने म्हणाली, याला काहीही तुम्ही करू नका, याला आत्ताच्या आत्ता सोडून द्या. सगळे लोक ऐकत राहिले की द्रौपदी काय म्हणते, कोणाचा कानावर विश्वास बसत नव्हता. पण द्रौपदी म्हणाली, नाही, मी जे म्हणते आहे हे अगदी बरोबर आहे. अहो, हा गुरुपुत्र आहे, हा ब्राह्मण पुत्र आहे, याचा वध करायचा नाही. अहो, याच्या वडिलांकडून जे आपले गुरु होते, तुम्ही सर्वांनी ज्ञान घेतलंय अनेक प्रकारचं, आणि असा हा त्यांचा जो पुत्र आहे, याचा जर आपण वध केला तर त्यांची पत्नी जी आहे, जी आजही इथे जिवंत आहे, तिला काय तोंड दाखवू आपण, काय सांगू आपण तिला की तुझ्या पुत्राचा आम्ही वध केला? नाही 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 नाही, हे काही योग्य होणार नाही. मला दुःख आहे नक्कीच, माझे 5 पुत्र यांनी मारले अन्यायकारक रीतीने, ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. त्या 5 पुत्रांचं काय दुःख आहे ते मी आज अनुभवते आहे. पण म्हणून याला जर उद्या मी मारलं तर याची जी माता आहे गौतमी, हिला किती दुःख होईल, त्या दुःखाचा मला आत्ताच विचार येतोय. तर असं होता कामा नये. आणि म्हणून जरी याने दुष्कृत्य केलं असलं तरी सुद्धा याचा वध तू करू नको अर्जुना, माझी अशी आज्ञा नाही, माझी अशी इच्छा पण नाही आहे, असं ते म्हणाले. अर्थात द्रौपदीने तिचं काम केलं. ती म्हणाले की नाही, याचा वध करायचा नाही आहे, हा ब्राह्मण पुत्र आहे, हा गुरुपुत्र आहे. हे सगळं ऐकत होता युधिष्ठिर. धर्म म्हणजे त्याला कौतुक वाटलं आपल्या द्रौपदीचं. म्हणाला की इतका असा प्रसंग असताना सुद्धा तिने आपला विवेक जो आहे तो नियंत्रणात ठेवून वागली. हे सगळं होत होतं त्यावेळेस भीम तिकडे होता. भीमाला मात्र राग आला. भीम म्हणाला, काय तुम्ही हे कसली चर्चा करताय, काय दया दाखवताय, कोणावर दाखवताय? अरे याच्यावर, अश्वत्थाम्यावर, ज्यांनी असा क्रूरपणा आजपर्यंत कोणी केला नाही, असा क्रूरपणा याने केला. या 5 मुलांना त्यांनी, निष्पाप मुलांना बेसावध असताना मारलं. एक वेळ त्यांनी जागेपणे मारला असं तर गोष्टी वेगळी, झोपेत मारलं आहे. हा वध जो आहे याला पारितोषिक हेच आहे की याचा वध केला पाहिजे. तेव्हा याला मार, तू सोडू नकोस, हे भीमाने अर्थात क्रुद्ध होऊन सांगितलं. अर्जुनाला परत प्रश्न पडला काय करायचं, कारण प्रतिज्ञा त्याची ती होती. भगवंत म्हणतात मार, भीम म्हणतो आता मार, त्याला सोडू नकोस. त्यांनी कृष्णाकडे बघितलं की तुम्हीच सांगा काय सांगायचं ते. आता मला एक प्रश्न पडला की टू बी ऑर नॉट टू बी, असं मला एक प्रश्न पडलेला आहे. तेव्हा काय करू तुम्ही सांगा. श्रीकृष्ण म्हणाले की काय आहे की शास्त्र असं सांगतं की शक्यतर पापकृत्य जरी झालं तरी ब्राह्मणाचा वध करू नये, असं शास्त्रात म्हणलं आहे. पण असंही त्यांनी सांगितलं की जर एखादा आततायी जर ब्राह्मण असेल तर त्याला मारायलाही हरकत नाही, असं पण शास्त्रात सांगितलं. तेव्हा शास्त्र काय हे मी तुला सांगितलं, त्याच्यात दोन्ही गोष्टी सांगितल्यात. वध करा पण सांगितलं आणि वध करू पण नका ब्राह्मण आहे म्हणून. तेव्हा आता माझं शास्त्र मी तुला सांगितलं आहे, तेव्हा आता तू ते शास्त्र कसं पाळायचं ते बघ. माझा सल्ला मी तुला दिला, मार आणि मारू नको, दोन्ही सल्ले दिले. तेव्हा आता ह्याचं कसं करायचं ते तू ठरव. आणि हेही लक्षात ठेव की द्रौपदीचं सांत्वन तुला करताना तू प्रतिज्ञा काय केली होतीस ती पण लक्षात ठेव. तिचंही तुला पालन करायचं. तू क्षत्रिय आहेस, क्षत्रिय जी प्रतिज्ञा करतात ती प्रतिज्ञा कधीही मोडत नाहीत, हे लक्षात ठेव, नाही तर क्षात्र धर्माला तुझ्या बट्टा लागेल. तेव्हा हेही न विसरता लक्षात ठेव की अशी प्रतिज्ञा तुझी आहे. तेव्हा आता त्याप्रमाणे भीमाचा सल्ला, माझा सल्ला, तुझी प्रतिज्ञा आणि द्रौपदीची इच्छा, या सगळ्या गोष्टी तू लक्षात घे आणि योग्य तो निर्णय घे. भगवंतानी बॉल परत अर्जुनाच्या कोर्टात ढकलून दिला. आता सांगा किती कठीण भाग आहे. इतक्या सर्वांची इतकी वेगवेगळी मतं आहेत. निर्णय परत अर्जुनाला घ्यायचा होता की काय करावं, मार दिया जाए काय छोड दिया जाए.
बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए, अशीच गंमतशीर सिच्युएशन झाली ना. अर्थात अर्जुनसुद्धा भगवंताचा शिष्य होता हे लक्षात ठेवा. त्याच्या तोंडून त्याने भगवद्गीता ऐकली होती, प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून. त्यामुळे तो काही लेचापिचा माणूस नव्हता. त्यांनी फक्त क्षणभर विचार केला. त्याला जास्त वेळ लागला नाही या पेचातून बाहेर व्हायला. फक्त काही क्षण त्यांनी विचार केला आणि लगेच त्यांनी पुढची कारवाई केली. त्याने अश्वत्थामा जो आहे त्याचा अर्थात मुंडन केलं, अर्धमुंडन केलं तलवारीने आपल्या. आणि अर्धमुंडन केल्यावरती अर्थात त्याचा जो मणी होता, जो त्याच्याबरोबर जन्मतः आला होता, त्या मणी मात्र त्याने काढून घेतला. उपटला असं म्हणलं तर हरकत नाही. तो मणी त्याने हातात खेचून घेतला आणि अर्थात तो मणी खेचल्यावर त्या ठिकाणी अश्वत्थामाच्या डोक्यावर जखम झाली. आणि तो मणी त्यांनी काढला आणि अश्वत्थामाला म्हणला, जा, तुला मी माफ केलेलं आहे, मी तुला सोडून दिलेलं आहे, मी तुला ह्याच्यापुढे काहीही शिक्षा करणार नाही, हीच तुझी शिक्षा आहे. अर्थात मणी काढल्यावरती अश्वत्थामाचं जे काही तेज होतं, जे काही सत्व होतं, ते सगळं सत्व निघून गेलं आणि अश्वत्थामा सत्वहीन झाला. आणि जोडीला अर्थात त्याला एक शापही होता, तो म्हणजे अमरत्वाचा. सप्त चिरंजीव जे आहेत त्याच्यामधला एक अश्वत्थामा आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषणा कृपा परशुरामस्य, हे त्याने म्हणलेलं आहे. सप्तशी सप्तजीवनः, हे 7 चिरंजीवापैकी हा एक चिरंजीव होता. परंतु त्याचा चिरंजीवित्व त्याला आता शाप ठरलं होतं, कारण त्याचा मणी काढून घेतला होता, त्याचं सत्व सगळं गेलं होतं. आणि जी जखम त्याच्या मस्तकावर झाली होती ती न बरी होणारी जखम होती. आणि म्हणून असं म्हणलं जातं की आजही हा अश्वत्थामा सगळीकडे फिरतो आहे अदृश्य रूपाने. कधी कधी तो हिमालयामध्ये काही लोकांना भेटला आहे, कधी कधी नर्मदे परिक्रमामध्ये काही लोकांना भेटला आहे. अशा कथा आहेत. काही लोकांना नर्मदे परिक्रमा करताना त्याचं रूप दिसलं आणि कधी कधी त्यांना हिमालयात पण आढळलं. तर आजही हा फिरतो आहे अशा प्रकारे तेल मागत, की मला तेल द्या थोडंसं, माझ्या जखम जी आहे ती बरी होत नाही आहे. आणि अशा प्रकारचं शासन अर्जुनाने त्याला केलं. आणि असं जेव्हा त्यांनी शासन केलं आणि म्हणाल, जा, हेच तुला शासन आहे, हीच तुला शिक्षा आहे, तेव्हा भगवंत त्याला म्हणाले, खरोखर अर्जुना तू माझा शिष्य शोभतोस. आज मी तुझी परीक्षाच बघितली होती. तुला मी दोन्ही गोष्टी सांगितल्या होत्या की याचा वध करायलाही हवा शास्त्राप्रमाणे, पण ब्राह्मणमधून करायला पण नाही पाहिजे. आणि खरोखर तू माझा शिष्य शोभतोस. तू किती उचित असा दंड दिला आहेस. कारण शास्त्रामध्ये असंही म्हणलं की एखाद्या ब्राह्मणाचं जर तेजोहीन त्याला केलं आणि त्याचं जर अर्धमुंडन केलं आणि जर त्याला निर्वासित केलं तर हा सुद्धा शास्त्राप्रमाणे ब्राह्मणांना तुम्ही देहदंड दिला असं शास्त्र मानतं. त्यामुळे एक प्रकारे तू लौकिकामध्ये एक प्रकारे त्याला जीवदान दिलंयस, परंतु शास्त्राच्या हिशोबात जर बघितलं तर तू त्याला देहदंडसुद्धा दिलेला आहेस. म्हणजेच माझ्या या ज्या 2 सल्ले होते तुला दिलेले शास्त्राप्रमाणे, त्या दोन्ही सल्ल्याचं तू किती अचूकपणे जे आहे ते इम्प्लिमेंटेशन केलंस किंवा तू ते प्रत्यक्षात आणलेलं आहेस, याचं मला अर्थात कौतुक वाटतं. आणि अशा प्रकारे त्याने अश्वत्थामाला शासन केलं. अर्थात हे सगळं तर झालं, शासन त्याने केलं, परंतु पुत्राचं दुःख काय कमी नव्हतं. 5 पुत्रांचं वध झालं होतं पांडवाच्या. ते दुःख सुरू होतंच. अर्थात यथावकाश जेवढे जेवढे पुत्र गेले होते त्या सर्वांना त्यांनी तिलांजली दिली, सगळं काही त्यांची विधी केले, सगळं काही केलं, यथास्थित केलं. आणि सगळं झाल्यावरती अर्थात गंगा स्नान परत केलं. आणि त्यावेळेस कृष्ण आणि धौम्य मुनी तिथे होते. यांनी तिथे आलेल्या सर्वांनाच उपदेश केला. कारण अनेक लोक त्यावेळेस तर्पण करताना आले. तर्पण करताना कौरवांचं पांडवांचं असं सगळ्यांचंच करण्यात आलं. तिथे काही भेदभाव नाही केला. युद्धामध्ये फक्त भेदभाव होता. आणि त्यामुळे धृतराष्ट्र होता त्या ठिकाणी, गांधारी होती, कुंती आली होती, द्रौपदी, सगळेच समदुःखी. सर्वांचेच पुत्र जे आहेत त्यांचा मृत्यू झाला होता. आणि त्यामुळे सर्वजण कमी अधिक दुःखात होतेच.
मग या सर्व दुःखी लोकांचं जे आहे ते सांत्वन केलं भगवंतानी, अर्थात जोडीला धौम्य आणि अजून काही ऋषी होते. त्या सर्वांच्या मदतीने त्यांनी त्यांचं सांत्वन केलं की बाबांनो, हे असंच आहे, संसारामध्ये जन्म घेतलेला प्रत्येक प्राणी जे आहे त्याला मृत्यू आहे, तेव्हा त्यांचा मृत्यू जसा होता तसा झालेला आहे, तेव्हा तुम्ही शोक करू नका. अशा प्रकारे भगवंतांनी भरपूर 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 त्यांना उपदेश केला की तुम्ही तुमचा शोक सोडून द्या, असा सगळा त्यांनी उपदेश केला. एकीकडे युधिष्ठिर जो होता, हे सगळं झाल्यावरती यथावकाश युधिष्ठिर जो होता, त्या युधिष्ठिराला त्यांनी सांगितलं की बाबा रे, आता तुला अश्वमेध यज्ञ करायचे, 3 कर. हे 3 यज्ञ केल्याने सुद्धा तुझ्या मनात असलेले जे दुःख आहे की माझ्या हातून पाप घडलं वगैरे ते पण जाईल आणि भरपूर तुला पुण्य मिळेल. अर्थात युधिष्ठिराने भगवंताच्या सल्ल्याप्रमाणे 3 अश्वमेध यज्ञ केले आणि अर्थात त्याची कीर्ती सर्वत्र पसरली होती. अश्वमेध यज्ञ करताना अनेक ऋत्विज, अनेक ऋषी, अनेक मुनी त्या ठिकाणी आले होते. त्या सर्वांना त्यांनी यथोचित दान धर्म पण केला आणि अशा प्रकारे हे 3 पवित्र यज्ञ केले. ते त्यांनी इतके सुंदर केले की असं म्हणलं की 100 यज्ञ करण्याला जसं पुण्य लाभतं तसं 3 करून सुद्धा त्याला पुण्य लाभलं. अशा प्रकारे अतिशय सुंदर असा हा त्यांनी हे 3 यज्ञ करून घेतले. हे सगळे समारंभ झाल्यावर अर्थात भगवंत म्हणाले की आता पांडवांनो मला रजा द्या. आता मी आणि माझे जे उरलेले लोक आहेत, ज्यात सात्यकी आहे, उद्धव आहे, हे आता आम्ही सगळे द्वारकेला परत जातो, आम्हाला निरोप द्या. अशा प्रकारे भगवंताने सुद्धा पांडवांचा निरोप घेतला आणि जायला निघाले. तेवढ्यात बघतायत तर काय, समोरून उत्तरा धावत आली. अर्थात उत्तरा म्हणजे अभिमन्यूची पुत्री, आणि ती धावत आली. ती भयभीत झाली होती. ती म्हणाली, भगवंता कुठे चाललात आपण? अहो माझं रक्षण करा. अहो या जगामध्ये मला कोण सांभाळणार आहे? माझं रक्षण कोण करू शकता? आपणच करू शकता. अहो माझ्यावर महान संकट आलं आहे. भगवंत म्हणाले, काय झालं? म्हणे, अहो बघा, हे अनेक लोखंडाचे बाण का आणि कुठून येतात मला समजत नाही, पण ते मला मारण्यासाठी येत आहेत. आणि ते आले तरी मला दुःख नाही, मला मृत झालं तर काय वाटणार नाही, परंतु मी गर्भधारणा मला झालेली आहे, यांचा गर्भ माझ्या पोटामध्ये आहे आणि हा सुद्धा जर मरण पावला तर निर्वंश होतील पांडव. हा शेवटचा तर राहिला आहे, पण बाकी सगळे पुत्र मारून टाकले अश्वत्थामाने, आणि आता मी गर्भधारणा माझी झालेली आहे, म्हणजे हा एकच वंशज आहे पांडवांचा. हा जर मरण पावला गर्भामध्ये तर आमचं निर्वंश होईल. म्हणून माझी आपल्याला विनंती की माझं भस्म झालं तरी चालेल, मी माझ्यासाठी तुम्हाला काय मागत नाही, पण माझ्या गर्भाला धक्का नका पोचू दे, एवढंच माझ्यासाठी करा. असं तिने भगवंताला साकडं घातलं. भगवंताला क्षणात लक्षात झालं की काय घडलं ते म्हणाले की अश्वत्थामाचं जे ब्रह्मास्त्र आहे ते ब्रह्मास्त्र शंभलं असं वाटलं, पण ते शंभलेलं नाही आहे. पांडवांचं रक्षण माझ्या तिकडे ब्रह्मास्त्राला सोडल्यामुळे झालं, परंतु ते अस्त्र जे आहे ते फिरवण्याची शक्ती नव्हती. फिरवायला पाहिजे होतं ना, फिरवायची शक्ती नव्हती कोणी, आणि त्यामुळे ते अस्त्र तिथून निघालं. पांडवांना त्यांनी काही केलं नाही, परंतु ते अस्त्र तिथून निघालं आणि अर्थात उत्तरेच्या गर्भाकडे येतं. कारण पांडवांचा नाश करा अशी आज्ञा आहे. पांडवांचा नाश ते करू शकले नाही, पण तो कोणाला तरी मारणार नव्हते, आणि म्हणून आता ते उत्तरेच्या गर्भाकडे चाललं. का तर ते उत्तरेच्या गर्भाला नष्ट करणार आणि मग ते अस्त्र आपोआप शांत होणार, हे त्यांना लगेच लक्षात आलं. अर्थात विनंती केली होती कोणी? उत्तराने, की तुम्ही मला मारा चालेल, पण माझ्या पुत्राचं संरक्षण करा. अर्थात भगवंताचं काम होतं की पांडवाच्या या वंशजाचं रक्षण करणं. आणि मग अर्थात भगवंताने आपलं सुदर्शन चक्र त्या ठिकाणी प्रगट केलं आणि चक्राला आज्ञा दिली की तू आत्ताच्या आत्ता ह्या अस्त्राला शमन कर आणि या अस्त्रापासून कोणालाही कुठलाही प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घे. असं जेव्हा त्यांनी सांगितलं सुदर्शन चक्राला, सुदर्शन चक्र जेव्हा आलं त्यावेळेस अर्थात ब्रह्मास्त्र जे आहे ते शमलं.
सुदर्शन चक्रामुळे त्याचं तेज जे आहे ते कमी झालं. गर्भामध्ये ते गेलं होतं तरी पण, परंतु ते शमवलं अर्थात या सुदर्शन चक्रामुळे. अर्थात या ठिकाणी कथा थोडीशी दोन प्रकारामध्ये आहे. एका कथेमध्ये असं म्हणलं की ते मृत पण झालं, असा काही ठिकाणी उल्लेख आहे. परंतु काही ठिकाणी असं म्हणलं आहे, भागवतामध्ये जे म्हणलं ते आपण प्रमाण मानूया, की भागवतामध्ये असं स्पष्ट म्हणलं की भगवंतांनी जेव्हा सुदर्शन चक्र सोडलं, त्या सुदर्शन चक्रामुळे अर्थात ब्रह्मास्त्र जे आहे ते शमलं आणि अर्थात रक्षण झालं परीक्षित राजाचं. आणि हाच जो गर्भ होता तोच जो आहे तो राजा परीक्षित होता, की ज्याला ही कथा पुढे सांगण्यात आली. त्याचं अशा प्रकारचं त्याच्यावरती संकट गर्भामध्ये असतानाच आलं होतं, पण भगवंतानी ते दूर केलं आणि अशा प्रकारे ही कथा घडली होती परीक्षित राजाची. हे सगळं झाल्यावरती अर्थात पांडवांना खूप आनंद झाला. पांडव म्हणाले, भगवंता आम्हाला जिवंत असेपर्यंत तू किती चमत्कार दाखवणारस आणि किती उपकार करणार ह्याची गणतीच नाही आहे. क्षणोक्षणी तूच आम्हाला वाचवलेस. असं बोलत असतानाच तिथे कुंती आली आणि कुंतीचं तर भगवंतावर अतिशय प्रेम. कुंती म्हणाली, खरंच जे पांडव म्हणतात ते किती सत्य. तुम्ही त्यांचं कधी रक्षण केलं नाही ते मला सांगा. कुठल्या प्रसंगात ठाई ठाई तुम्ही होता म्हणून ते आज आहेत. तर ते यांचा वध तर कौरवांनी कधीच केला असता. लक्षगृहाला सुरुवातीलाच त्याने आग लावली होती. त्या लक्षगृहात पांडव होते, परंतु तू आधीच केशवा बाहेर जाण्याचा रस्ता तयार केला होतास आणि याने सांगितलं तिथून निघा आणि म्हणून तिथे वाचले. हिडिंब राक्षस होता, त्याच्या तावडीतून तू वाचवलंस. द्युत्यामध्ये पण अनेक मदत केलीस. वनवासात गेले तेव्हा मदत केलीस. अनेक शस्त्र अस्त्र पांडवांवर आली, पण ती सगळी तू वरच्यावर झेललीस. काय तू केलं नाहीयेस. आणि शेवटी आता तू अश्वत्थाम्याच्या या ब्रह्मास्त्रापासून पण आमचं रक्षण केलंस. आणि केवळ पांडवांचं नाही तर माझ्या ह्या गर्भातल्या याचं पण तू रक्षण केलंस आणि आमचं कुळ अबाधित राहील याची काळजी घेतलीस. तुझे उपकार कसे फेडू. तुझे उपकार फेडायला माझ्याकडे शब्दच नाहीत. इतके तू आमच्यावर उपकार केलेस. प्रत्येक संकटात तूच आम्हाला. अक्षरशः ते गाणं आहे, वेळोवेळी संकटातही तारशी माधवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडा. हे जे म्हणले ते अक्षरशः यथार्थ आहे, की वेळोवेळी संकटातही धाबिशी. सगळ्या संकटात त्यांनीच केलं. अक्षरशः एक जरी ठिकाणी भगवंत नसते तरी पांडवांचा कधीच नाश झाला असता. इतकी महाभारतातल्या सुरस कथा आहेत की प्रत्येक कथा ऐकल्यावर आपल्याला हे वाटल्याशिवाय राहत नाही की जर भगवंत नसते तर पांडवांचं काय झालं असतं. कारण जे युद्ध झालं ते विषम झालं. 5 पांडव जरी कितीही पराक्रमी असले तरी कौरव जे होते त्यांच्याकडे सुद्धा अनेक महारथी होते आणि त्या महारथींनी जर ठरवलं असतं तर पांडवांचा पराभव झाला असता हे नक्की होतं. परंतु त्या सर्वांच्या गुह्य गोष्टी ह्या भगवंताला माहीत होत्या आणि त्यामुळे त्या सर्वांचा वध भगवंताने करवून घेतला पांडवांच्या हस्ते. अन्यथा कौरवांच्या हातून पांडवांचा नक्की पराभव झाला असता यात शंकाच नाही. कारण त्यांच्याकडे खरोखर महावीर होते आणि प्रत्येक कथेमध्ये त्याचं हे आलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे कुंती सांगते की देवा तू आम्हाला वेळोवेळी मदत केली आहेस. प्रत्येक संकटात मदत केली आहेस. कुठले असं दाखव वेळ की नाही मदत केलीस. आणि आतासुद्धा तू आम्हाला अशा प्रकारे मदत केली आहेस खरंच. पण एक सांगते भगवंता, माझं मागणं एकच असतं तुला, काय, मला दुःख दे आणि संकट दे. कारण वेळोवेळी संकटातही तारशी मानवा म्हणलंच आहे. तू संकटातून तूच आम्हाला तारणार याची खात्री आहे मला. पण संकट आलं की मी तुझं नाम घेते. ऐक गेलं नेटवर गेलं. आलं येईल.
श्रीराम, आवाज येतोय ना? हां, हो, नाही थोडं नेटवर्क गेलं होतं. श्रीराम. तर तिने अशा प्रकारे भगवंताला म्हणलं की भगवंता, की मी तुझ्याकडे आजपर्यंत फक्त काय मागितलं तर मला दुःख दे, हेच मी मागितलं. कारण का, तर जेव्हा जेव्हा मला दुःख होतं तेव्हा तेव्हा मी तुझं नाम आणि आठवण अतिशय प्रेमाने घेते. म्हणून मी तुझ्याकडे फक्त दुःख मागते, मला बाकी काही नको. संकट दे, कारण आली तरी तूच त्या संकटातून आम्हाला दूर नेणार आहेस. तूच तर नाही आजपर्यंत. मला त्याची चिंता नाही आहे, पण मला दुःख हवं आहे. किती छान मागणी बघा. म्हणजे असा विचार केला तर किती विचारपूर्वक तिने मागणी केली. हे तिने अनेक वेळा सांगितलं. जेव्हा जेव्हा भेट झाली आहे तेव्हा तेव्हा तिने हेच सांगितले की माझी एकच मागणी आहे कायमची, मला संकट हवी आहे, दुःख हवं आहे. आणि भगवंत म्हणाले तू माझी खरी भक्त आहेस, की माझं नाम प्रेमाने यावं म्हणून तू दुःख मागतेस. असं कोण मागेल? असे मागणारे लोक फार कमी असतात. परंतु तू अशी एक आहेस की जिने अर्थात नेहमी दुःखच मला मागितलं आहे. खरोखर तुझी धन्य आहे. आणि म्हणून तर भगवंत जो आहे, जे लोक भक्तिभावाने नाम घेतात त्याच्याबरोबर भगवंत नेहमीच असतो. आणि हे भगवंताने सांगितलं की जी लोक माझं नाम अतिशय प्रेमाने घेतात, अतिशय भक्तीने घेतात, त्यांनी हे लक्षात ठेवा मी बाजूलाच आहे तुमच्या. अजिबात तुम्ही असा विचार करू नका की मी लांब आहे. फक्त तुमची भक्ती मात्र असावी, हा महत्त्वाचा भाग आहे. कुंती हे पण म्हणाले की भगवंता काय आहे की आमचं मन अधूनमधून फिरत असतं इकडे तिकडे, पण माझं मन कधीही फिरता कामा नये. माझ्या मनात केवळ आणि केवळ तुझी भक्ती राहो, हा महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा हे कसं होईल हे तू बघ, बाकी मला काय माहीत नाही, बाकी मला काहीच नको. अशा प्रकारे कुंती त्याची स्तुती करते आणि दुःख मागते. लोकही ऐकत होते की काय कुंतीचे मागणे आहे आपल्या या भगवंताकडे. हा सगळा संवाद कुंतीचा आणि भगवंताचा सुरू होता. हे सगळं झाल्यावरती अर्थात भगवंत म्हणाले की ठीक आहे, मी तुझ्याबरोबर आहेच, प्रश्नच नाही आहे. आता मी येतो. कारण काय की आता ब्रह्मास्त्र जे आहे त्याचं निवारण झालं आहे, उत्तरेवरचं संकट टळलेलं आहे, सगळं काय झालं ते आता मी जातो. मला जाऊ द्या आमच्या ठिकाणी परत एकदा. आणि म्हणून त्याने परत एकदा सर्वांचा निरोप घेतला आणि जाणार तेव्हा परत युधिष्ठिर पुढे आले. म्हणाले नाही, थोडे दिवस थांबावं. का, काय झालं? म्हणलं काय सांगू, माझ्या हातून इतकं पाप घडलंय, इतके सगळे माझे बांधवच होते, सगळे माझ्या हातून मारले गेलेत, इतकं पाप घडलंय, इतकं पाप घडलंय की त्याचं निवारण कसं होणार मला हे समजत नाही. आता इतकं होऊन सुद्धा युधिष्ठिर म्हणतो की पाप घडलंय. परत एकदा कृष्ण थांबले आणि त्यांनी खूप काही त्यांना उदाहरणं दिली की बाबा रे असं नसतं, हे पाप नाही आहे, हे तुझं निहित कर्तव्य होतं. तुला असं वाटतं की मी अनेक पापं केली आहेत, तुला असं वाटतं की मी माझा जो योग्य मार्ग होता तो सोडून अयोग्य मार्गाने लोकांचा वध केला आहे. अरे परंतु हे सुद्धा करण्यासाठी मीच सांगितलेलं ना. अर्जुन कुठे तयार होता? अर्जुन कर्णाला मारायला कुठे तयार होता? तो म्हणला नाही, कर्ण जो आहे हा निहत्त आहे, निशस्त्र आहे, तो रथावर नाही आहे, मी रथावर बसलो, मी कसा वध करू? करायला तयारच नव्हता. परंतु मीच तर त्याला सांगितलं ना, नाही माझी आज्ञा आहे. त्याच्या हातात धनुष्य नाही आहे तर जमिनीवर आहे, ही चांगली गोष्ट आहे, ही माझी आज्ञा मार. अशी आज्ञा मला करावी लागली तेव्हा त्याने कर्णाला बाण मारला. नाही तर हा मनुष्य जो आहे त्याला अजिबात बाण मारला नसता त्याने. आणि जर परत कर्णाने जर हातात धनुष्य घेतलं असतं तर त्याचा वध करणं कोणालाही शक्य नव्हतं. कारण काही योद्धे हे जे होते, जोपर्यंत त्याच्या हातामध्ये धनुष्य आहे तोपर्यंत त्यांचा वध होणार नाही, अशा प्रकारचं एक त्यांची वरदान असल्यासारखं होतं. ज्याच्यामध्ये कर्ण होता. दुसरे योद्धे होते ते म्हणजे यांचे गुरु द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांचं पण हे वैशिष्ट्य होते की जोपर्यंत द्रोणाचार्यांच्या हातामध्ये धनुष्य आहे तोपर्यंत त्यांचा वध झाला नसता. आणि तिसरे होते अर्थात भीष्म. अर्थात भीष्मांच्या बाबतीत थोडीशी वेगळी गोष्ट होती.
कारण भीष्म जेव्हा समोर असायचे तेव्हा त्यांना कोणीही काहीही करू शकायचं नाही, कारण ते इतके मोठे महारथी होते की त्यांच्यावर कुठल्याही शस्त्र अस्त्राचा काही चालू शकायचं नाही, कारण ते सर्वाचं लीलया निवारण करायचे. म्हणून भीष्माच्या सुद्धा हातामध्ये जोपर्यंत शस्त्र आहे त्यांना वध करणं त्यांचा कठीण होतं. असे हे 3 माणसं होती त्या युद्धामध्ये की ज्यांचा वध करणं हे नेहमीच कठीण राहिलेलं आहे. परंतु या सर्वांचा वध घडला. कारण का, तर भगवंताने आपली युक्तिप्रयुक्ती वापरली आणि या तिघांचा अतिशय युक्तीने वध केला. भगवंत म्हणाले ह्या सर्वांचा वध करण्यासाठी मीच बुद्धी दिली वेगवेगळ्या लोकांना. द्रोणाचार्यांचा पण वध नसता झाला. मीच सांगितलं दृष्टद्युम्नाला, अरे जा, ते बसले तर त्या हातातल्या धनुष्य टाकून जाऊन मार त्यांना. मीच फूस दिली त्याला, मीच बुद्धी दिली. आणि मग दृष्टद्युम्न गेला आणि रथावर चढून आचार्य जेव्हा निशस्त्र बसले होते त्यांचं मस्तक त्यांनी कापलं. त्यामुळे माझ्या आज्ञेनेच हे घडलंय, तर तुला कशाला पाप लागायचा प्रश्न आला. आयडिया कोणाची आहे? माझी आहे ना. मी सांगितलं म्हणून द्रोणाचार्यांचा वध झाला. मी सांगितलं म्हणून कर्णाचा वध केला अर्जुनाने. वध केला अर्जुनाने, पण आयडिया कोणाची? कल्पना माझीच ना. दोष लागेल तर मला लागेल, तुला कशाला दुःख व्हायचं आहे? भीष्माचार्यांचं कोणी केला वध? अर्जुनाने थोडा केला. तो तर शिखंडीच्या बाणामुळे मेले ॲक्च्युली. हे सगळं असं सांगून त्यांनी खूप सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. तरी पण युधिष्ठिर म्हणतो नाही, तू किती मला समजून सांग, माझ्यावर त्याचा परिणाम होत नाही आहे. शेवटी काही जरी कोणी सल्ला दिले तरी मी असं नव्हतं करायला पाहिजे. माझी सत्सद विवेक बुद्धी कुठे गेली? मी चुकीचं केलं, मला पाप लागलेलं, आणि ह्या पापाचं क्षालन कसं करायचं मला माहीत नाही. शोक सुरू. आणि म्हणे मी हे एवढं सगळं कशाला केलं, कोणासाठी केलं? तर माझ्या या शरीराला जे नश्वर आहे, या शरीराला काही गोष्टीचा लाभ व्हावा म्हणून मी एवढ्या हजारो शेकडो अक्षणी सैन्याचा नाश केला. काय हे अनेक अक्षणी सैन्य म्हणलंय. अनेक म्हणजे किती? 18 अक्षणी सैन्य होतं. 7 अक्षणी सैन्य पांडवांचं होतं आणि 11 अक्षणी सैन्य कौरवांचं होतं. या सगळ्याच्या सगळ्या 18 अक्षणी सैन्यांचा नाश होण्यासाठी कारणीभूत मीच आहे, आणि म्हणून मला पाप लागलंय. एक औक्षणी सैन्य म्हणजे किती? एक औक्षणी सैन्य म्हणजे 21,870 रथ, 21,870 हत्ती, 65,600 घोडे आणि 1,09,350 पायदळ. एवढे सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक औक्षणी सैन्य तयार होतं. अशा प्रकारे 11 औक्षणी सैन्य हे कौरवांकडे होतं आणि 7 औक्षणी सैन्य हे पांडवांकडे होते. असे टोटल हे 18 औक्षणी सैन्य होतं. आणि 18 दिवस हे युद्ध चाललं. आणि 18 अध्याय जे आहेत ते भगवद्गीतेचे पण आहे. 18ला किती महत्त्व बघा. आणि भगवंत त्याला अशा प्रकारे अनेक गोष्टी सांगतात की सगळा दोष माझा आहे, तुला वाईट वाटायची गरज नाही. तरी सुद्धा त्याचा शोक काही थांबत नाही. काय करावं ह्याला कसं आता सांगावं? तो म्हणतो की तुम्ही किती जरी माझं समाधान झाली तरी माझा माहिती मी पाप केलेलं आहे. आणि म्हणे तुम्ही हे काय यज्ञबिज्ञ करायला सांगितले मला अश्वमेध, ठीक आहे मी केले सुद्धा, पण त्याच्याने काय माझं पाप गेलं आहे का? छे 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 छे, पाप जाणारच नाही. युधिष्ठिर म्हणतो की जर उद्या एखाद्या ठिकाणी स्वच्छता करायची असेल समजा, ती स्वच्छता करत असताना जर आपण चिखलाचं पाणी घेतलं, गढूळ पाणी घेतलं, तर स्वच्छता होईल का एखाद्या पदार्थाची? नाही होणार. तसं तुम्ही मला काही सांगितलं तर त्याच्याने स्वच्छता होणार नाही. माझं मन जे आहे ते खातं तसंच राहणार आहे. अहो म्हणे मदिराने जर तुम्ही मंदिर धुतलं तर काय स्वच्छता होते का? अपवित्रता नाहीशी होते का? वाढते. तसं माझ्या हातून अनेक लोकांच्या हिंसा झालेल्या आहेत. तुम्ही काहीही सांगा पण तो दोष माझ्यावर आहे आणि तो दोष जाणार नाही, हे माझं स्वतःचा ठाम विश्वास आहे.
अशा प्रकारे हा युधिष्ठिर विलाप करतोच आहे. सगळ्या लोकांचा विलाप, सगळे लोक त्याची एकामागे एक समजूत घालतायत, पण त्याची समजूत काही कोणी घालू शकलं नाही. जिथे भगवंत घालू शकले नाही, इतर काय घालणार. हा अशा प्रकारे विलाप करतोय. पुढे मग हा विलाप करतोय, मग पुढे झालं काय. सूत म्हणतात की हा विलाप करतोय. शौनक ऋषी म्हणतात अहो पण मग हा याला काय उपाय काय केला, शेवटी काय झालं, पुढे काय घडलं, मग हा याच्यात काय मार्ग निघाला का नाही निघाला, याच्यात आणखीन कोणाकडून उपदेश त्याने ऐकला का. तेव्हा सूत मुळे म्हणाले खूप चांगला प्रश्न विचारलायस. याच्या पुढेही काही गोष्टी घडल्या आहेत, त्याही खूप महत्त्वाच्या आहेत, त्या तू जरूर ऐक. असं सूतमुनींनी शौनक ऋषीने सांगितलं. त्या महत्त्वाच्या घटना आणखीन कुठल्या घडल्या, की अशी कुठली गोष्ट होती की जी खूप महत्त्वाची होती. महाभारताचं युद्ध संपल्यावर सुद्धा ती महत्त्वाची आहे असं म्हणलंय सूतांनी. ती जी गोष्ट महत्त्वाची आहे तिचा परामर्श आपण पुढल्या भागामध्ये घेऊया. या ठिकाणी आपला हा भाग क्रमांक 8 आहे, त्याला आपण स्वल्पविराम देऊया. श्रीराम समर्थ. या भागाची जी काही सेवा झाली महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. सेवा करताना कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी, आणि ही सेवा जी आहे ती गोड मानून घ्यावी, आणि आम्हा सर्वांकडून अशी सेवा घडवावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ. या संदर्भात जर आपल्याला काही सांगायचं असेल, काही बोलायचं असेल, काही ॲडिशन करायचे असेल तर आपण जरूर करावी ही विनंती. श्रीराम समर्थ. श्रीराम.